महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली। मेळाव्यासाठी परवानगी मागितलेल्या 5ही स्थळांवरती जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। नागपुरातील हिवाळी अधिवेशन फक्त एकाच आठवड्याचं असण्याची शक्यता आहे। 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, तशी चर्चा आहे। दरम्यान 12 डिसेंबरपासून सचिवालय नागपुरात दाखल होणार आहे। 15 डिसेंबरला संपूर्ण सरकार नागपुरात दाखल होणार असल्याचं कळतंय। सागरवरती पुन्हा एकदा भेटीगाठींना वेग आला। राहुल नार्वेकर आणि सुनील तटकरेंनी फडणवीसांची काल भेट घेतली। या तिघांमध्ये जवळपास 30 मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाली। तिघांच्या चर्चेनंतर आमदार राहुल कुल, जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर यांची देखील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली। अमरावतीत ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आजीमाजी खासदारांमध्ये कलगीतुरा रंगला। खासदारांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढवावी असं नवनीत राणांनी बळवंत वानखेडेंना आव्हान दिलं। अजित पवारांना मिळालेल्या विजयानंतर त्यांचे चिरंजीव जय पवार हे आज आभार दौरा करणार आहेत। बारामती तालुक्यातील 10 गावांचा दौरा करत ते जनतेचे आभार मानतील। पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा विचार केला गेल्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। दरम्यान तरुणांना संधी देणारा भाजप पक्ष असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला विलंब लावला। भक्कम बहुमत मिळून सुद्धा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही, हे महायुतीचं अपयश आहे, अशा शब्दात एकनाथ खडसेंनी महायुतीला टोला लगावला। जळगावात माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत। राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देवकरांच्या प्रवेशाला विरोध केलाय। देवकरांना पक्षात घेतल्यास अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय। राज्य मंत्रिमंडळाचे विस्तार येत्या 12 डिसेंबरला होणार आहे। शिवसेनेकडून कुणाला मंत्रिपद मिळणार याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असं देखील शंभूराज देसाई म्हणाले। शिवसेनेनं सर्व अधिकार शिंदेंना दिल्याचं देसाईंनी सांगितलं। यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातनं सलग 5व्यांदा आमदार झालेले संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये यासाठी षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप करण्यात आलाय। बंजारा समाज हा प्रयत्न हाणून पाडेल असा इशारा बंजारा महंतांनी दिला। शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळावं यासाठी कार्यकर्त्यांकडून पंढरपुरात विठुरायाला साकडं घालण्यात आलं। विठुरायाची महाआरती करत प्रार्थना करण्यात आली। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक काका देशमुख यांचं निधन झालं। दरम्यान या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत अशोक काका देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकार आपलं बहुमत सिद्ध करणार आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे ही केवळ औपचारिकता राहील। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड बहुमतात आली निवडून आणि महायुतीत भाजपनं 132 जागा जिंकल्यात, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं 57 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागा जिंकल्यात। आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर बहुमत सिद्ध केलं जाईल। विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर नवीन महायुती विश्वासदर्शक ठराव मांडणार आणि दुपारी 4 वाजता राज्यपाल CP राधाकृष्णन हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील। आणखी एक मोठी बातमी याच संदर्भातील विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी कुणीही अर्ज भरलेला नसल्यामुळे राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली। आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नार्वेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल। राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची अधिकृत निवड होणार आहे। दरम्यान राहुल नार्वेकर यांनी गेल्या 2.5 वर्षात मोठ्या कौशल्यानं विधानसभेचं कामकाज हाताळलेलं होतं। ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती। त्यामुळे राहुल नार्वेकर चांगले चर्चेत होते आणि त्यांच्या कुशल कामगिरीच्या पार्श्वभूमीमुळेच राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे आणि आज विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणा केली जाईल। कोण आहेत राहुल नार्वेकर यावरती आपण एक नजर टाकूयात। शिवसेनेतून राजकीय प्रवासाला त्यांची सुरुवात झाली। राहुल नार्वेकर हे पेशानं वकील आहेत। 2014 साली राष्ट्रवादीकडनं त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र 2014ला लोकसभेत त्यांचा पराभव झाला। 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ते विधान परिषदेवर गेले, तर 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला। 2019ला भाजपतर्फे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला।
आणि भाजपकडून माध्यम प्रभारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून दोन्ही सभागृहात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीमध्ये त्यांनी बाजू मांडली. 2024ला कुलाबा मतदारसंघातनं पुन्हा एकदा ते विधानसभेत विजयी झालेत आणि 2024ला पुन्हा एकदा त्यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. आता पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. यंदाच्या निवडणुकीत लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलंय, त्यामुळे विनाकारण भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आकडेवारी सांगत त्यांनी पवारांच्या आरोपांचं खंडन केलं. महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा. बंडाऱ्याचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील. दोन्ही निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्याव्यात असं आव्हान नवनीत राणांनी खासदार बळवंत वानखेडेंना दिलं. इंदापूरच्या तरंगवाडी गावात ईव्हीएमच्या प्रतिकृतीची घोड्यावरनं मिरवणूक काढण्यात आली. मार्कडवाडीमध्ये ईव्हीएमला विरोध होत असताना ईव्हीएमच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आली. मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना ईव्हीएमवर शंका असेल तर त्यांनी न्यायालयात जावं, पण त्यांना मतदान घेण्याचा अधिकार नाही असं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलं. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस 12 तारखेला नागपुरात जाणार आहेत. तर भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून नागपूर विमानतळ ते धरमपेठ निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे, परंतु सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत आहेत. 1998 पासून शिपाई पदाची भरती केली नसल्यामुळे नव्या मंत्र्यांना शिपाई आणि चोपदारांची कमतरता भासेल अशी माहिती मिळाली आहे. विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलाच कलाटणी मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. वसई, विरार, कल्याण आणि ठाण्यातील जमिनीच्या खरेदी विक्रीपासून नव्या इमारतींमधील घर विकण्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर विक्री नियोजनाला सुरुंग लागलाय. म्हाडाच्या 14,000 घरांची विक्री होत नसल्यामुळे या घरांना वाली कोण हा प्रश्न आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सुमारे 2030 घरांच्या विजेत्यांपैकी 450 विजेत्यांनी घरं परत केली आहेत. मात्र या अर्जदारांना महिना उलटून गेला तरी अद्याप म्हाडानं अनामत रक्कम परत केलेली नाही. दरम्यान लेखा विभागानं या संदर्भातील फाईल तांत्रिक कारण देत परत मिळकत विभागाकडे पाठवलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मुंबई बाहेरील आणि महाराष्ट्राबाहेरील रुग्णांकडून शुल्क वसुली करण्याचा विचार पालिकेनं केला होता. मात्र राजकीय विरोधामुळेच हा विचार आता बारगळण्यात जमाय. त्यामुळे पालिका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं आंतरराष्ट्रीय उड्डाणांची चर्चा होत असताना धावपट्टीसाठीची भूसंपादन प्रक्रिया 734 कोटींची तरतूद होऊन सुद्धा कागदावरतीच आहे. नगररचना विभागाचा भूसंपादन अधिकारी नेमल्यामुळे भूसंपादनाला खीळ बसली आहे. गेल्या वर्षी शासनानं भूसंपादनासोबतच इतर घटकांसाठी तरतूद केली, परंतु अजूनही विस्तारीकरणास चालना मिळालेली नाही. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरती आलेल्या तरुणांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पेण तालुक्यातील तरुणाला मारहाण करण्यात आली. मारहाणीमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. बांगलादेशात हिंदू समाजातील नागरिकांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये निषेध करण्यात आला. स्वामी विवेकानंद चौकामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. तर हिंदू समाजातील नागरिकांचं रक्षण करण्यासाठी हातात बॅनर धरून भारतीय नागरिकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. वर्ध्यामध्ये बांगलादेशातील हिंदूंवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी वर्ध्यातील दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. बदलापूर स्टेशन परिसरामध्ये असलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. हा स्कायवॉकच्या खालचा काही भाग कोसळला. या स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यामुळे मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त होते. उल्हासनगरमध्ये ईव्हीएम विरोधात वंचितनं स्वाक्षरी मोहीम राबवली. वंचितला मताधिक्यांची अपेक्षा असताना हवा तसा लीड मिळाला नाही, तर ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात कारणीभूत असल्याचा आरोप देखील वंचितनं केला. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे अवैधरित्या सुरू असलेल्या इलेक्ट्रिक गेम पार्लरवरती पोलिसांनी छापा टाकला. छापेमध्ये 11 जणांना अटक करण्यात आली असून इलेक्ट्रिक मशीनसोबतच 2,90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
भुसावळ दीपनगर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख वाहतूक करणाऱ्या बल्करमुळे महामार्गावरती धोका निर्माण झाला. दीपनगर प्रवेशद्वारासमोर महामार्गावरती पुन्हा राखेच्या बल्करची पार्किंग देखील सुरू आहे. दीपनगर प्रवेशद्वाराच्या बाजूला सर्व्हिस रोड असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील सातपुडा परिसर आणि आदिवासी भागात किंवा शहरापासून दूर असलेल्या अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. जळगाव जिल्ह्यामध्ये 12 बोगस डॉक्टरांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी काही जणांवर कारवाई प्रस्तावित आहे तर एकावर गुन्हा दाखल झालाय. भडगाव शहरासोबतच तालुक्यातील काही गावांमध्ये गिरणा नदीपात्रातून जेसीबी मशीनद्वारे अवैध वाळूचं उत्खनन सुरू आहे. वलवाडी इथून एक अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाच्या पथकानं ताब्यात घेतला. दोन्ही वाहनं भडगाव शासकीय ITI इथे जमा करण्यात आली आहेत. प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या कुणाल नंदकिशोर सांखला आणि किरण भगवान राठोड यांच्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. कुणाल सांखला याच्याकडून 9,050 रुपयांचा तर किरण राठोड याच्याकडून 4,800 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील वडजी गाव 100% BCG लसीकरण करणारं राज्यातील पहिलं गाव ठरलंय. BCG लसीकरण यशस्वी केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते वडजीचे सरपंच शत्रुघ्न बाजड यांचा सन्मान करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील अस्लोद इथे दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये आडव्या बाटलीचा विजय झाला. या विजयानंतर आता गावातील दारूबंदी होईल आणि याबाबत समाधान व्यक्त करत महिलांनी जल्लोष केला. गोंदियामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे रबी पिकाला धोका निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. विधानसभा निवडणूक काळामध्ये बुलढाण्याच्या चिखली मतदारसंघातील गावांमध्ये पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गावकऱ्यांनी पिटाळून लावलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. गुहागर चिपळूण महामार्गावरती कचरा आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही पाटपनाळे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अकोल्यातील अनकवाडी येथील शेतशिवारात भला मोठा अजगर आढळला. अजगराला पाहून शेतकरी घाबरले. ग्रामस्थांनी सर्पमित्राला बोलावून अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलं. बांगलादेशातील हिंदू समाज आणि साधू संतांवरती होत असलेल्या अत्याचाराविरोधात जळगाव जिल्ह्यातील 40 गावात सह्याद्री प्रतिष्ठाननं असहकार आंदोलन करत जाहीर निषेध केला. हिंदूंना संरक्षण मिळावं यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम प्रणाली अंतर्गत 52 ठिकाणी दोन्ही बाजूंना कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित कॅमेरे बसवण्यात आलेत आणि या तंत्राचा वापर करून वाहनांचा वेग मोजला जाणार आहे. वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यास वेगानं वाहनं चालवल्यास कारवाई होणार आहे. AI कॅमेऱ्याच्या माध्यमातून सीट बेल्टची कारवाई सुद्धा होणार आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर काम करण्यास इच्छुक नाहीत असं शपथपत्र वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलं. पदभरतीसाठी संबंधित विषयात पुरेसे पात्र डॉक्टर सापडत नसल्याची माहिती शपथपत्रातनं विभागाच्या उपसचिवांनी दिली. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी दिवा शहरामध्ये सकल हिंदू समाजानं मोर्चा काढला. यावेळी एक है तो सैफ है, बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या. पुण्यामध्ये 2 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 13 कोटी 34 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वेच्या पुणे विभागानं ही कारवाई केली तर 1 डिसेंबरला एकाच दिवशी 832 जणांवरती विना तिकीट प्रवास केल्यामुळे कारवाई केली आहे. एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल रात्री वर्षावरती एक महत्त्वाची बैठक झाली. यावेळी दोघांमध्ये जागा वाटपावर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते. रात्री 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी वर्षा बंगल्यावरती दाखल झाले होते. आणखी एक मोठी बातमी आहे. बेळगाव सरकारच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होणार आहे. हलगा येथील सुवर्ण सौध इथे 10 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. अधिवेशनात 5 विधेयकांवरती चर्चा होणार आहे. अधिवेशनासाठी 6,000 पोलिसांसोबतच 8,500 अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. आज विधानसभा अध्यक्ष UT कादर यांनी पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. हे अधिवेशन आदर्श पद्धतीने साकारण्यासाठी सर्वांनी मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं. बेळगाव सरकारचं आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. तर कर्नाटक सरकारचं बेळगावात अधिवेशन होणार आहे आणि यावेळी महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगावात बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाण्यास राज्यातील नेत्यांना कर्नाटक सरकारनं बंदी घातली. ही बंदी झुगारून
कोल्हापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक बेळगावला जाण्यावरती ठाम आहेत। सकाळी 10 वाजता बाईक रॅली काढून ते बेळगावला जाणार आहेत। बेळगावात आज कडक पोलीस बंदोबस्त आहे आणि बॉर्डरवरती सुद्धा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। तर कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं निदर्शनं केली जाणार आहेत। नेमकी बेळगावात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळाव्यासाठी ज्या 5 ठिकाणी परवानगी मागितली होती त्या 5ही ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे। याशिवाय महाराष्ट्रातल्या नेत्यांना बेळगावसह सीमा भागात प्रवेशबंदीचा आदेश देखील कर्नाटक प्रशासनाने लागू केला आहे। या निमित्तानं सोमवारी सकाळचा आजचा दिवस आहे आणि आजपासूनच बेळगावचं विधिमंडळाचं अधिवेशन इथं सुरू होत आहे। मी बेळगाव शहरातल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात उभा आहे। आपण बघू शकतो नेमकं याच ठिकाणी देखील 11 वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निदर्शन होणार आहेत आणि या हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनाचा निषेध केला जाणार आहे। आपण बघू शकता की धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 300-400 पोलीस या चौकात उभे करण्यात आलेले आहेत। अशाच प्रकारचा पोलीस बंदोबस्त बेळगाव शहरातील ठिकठिकाणातल्या चौकामध्ये उभा करण्यात आलेला आहे। एकूणच बेळगाव शहरामध्ये जे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते 10 दिवसाचं कर्नाटक विधिमंडळाचं, त्यासाठी अख्खी राजधानी बेळगावमध्ये शिफ्ट करण्यात आलेली आहे। बेळगाव शहरामध्ये या अधिवेशनासाठी 6000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। एकूणच बेळगाव शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। एकूण बेळगाव सीमा लढा जो आहे तो जो सुप्रीम कोर्टात सध्या प्रलंबित आहे आणि सुप्रीम कोर्टात हा दावा सुरू असताना कर्नाटक सरकार इथे विधिमंडळाचं अधिवेशन घेत आहे। 2009 पासून दरवर्षी या ठिकाणी बेळगावच्या बांधण्यात आलेल्या सुवर्ण विधानसौधमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन घेण्यात येत आहे। यंदाही देखील हे अधिवेशन आजपासून होत आहे। तर या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचं जे आंदोलन आहे ते दडपून टाकण्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेला आहे। मात्र जरी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही 11 वाजता निदर्शनं करू आणि या अधिवेशनाला लोकशाही माध्यमातून उत्तर देऊ अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळीकडून घेण्यात। अधिवेशनाला पोलीस बंदोबस्त आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आणि पुन्हा या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मागणीची दखल घेतली असून जळगावात 11 ठिकाणी सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले। सीसीआय कापूस खरेदी केंद्रावरती हमीदरांना कापूस खरेदी केला जाणार असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। पुणे बाजारात लोकल कांद्याची 16000 आणि चिंचवड कांद्याची 14000 क्विंटलची आवक झाली आहे। बाजार समितीमध्ये कांद्याची 58000 क्विंटल आवक झाली असून यामध्ये कांद्याला 4780 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीत मक्याची आवक 897 क्विंटल झाली असून सर्वसाधारण दर 2075 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे। सिल्लोड बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक 585 क्विंटल आवक झाली। लसणाची आवक कमी झाल्यामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे। कोल्हापुरातील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी 100 क्विंटलची आवक होत असून मागणी त्यापेक्षा अधिक आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून लसणानं चांगली उसळी घेतली आहे, त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आमटीतून लसूण गायब झालाय। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 505 क्विंटल इतकी झाली असून त्याला 950 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। तसंच पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक 400 क्विंटल आवक झाली असून 3800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर पुणे बाजारामध्ये हायब्रिड अर्जुन आणि 2189 वाणांची आवक झाली। गव्हाला कमीत कमी 2400 रुपयांपासून 2800 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला आहे। तर दौंड बाजारात 2189 गव्हाची 17 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 2300 रुपये आणि सरासरी 2800 रुपये इतका दर मिळाला आहे। कापसाची निर्यात थांबल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही आपला माल घरामध्ये ठेवलेला आहे। तर शेतकऱ्यांच्या कापसाला 10,000 रुपयांचा दर देण्यात यावा अशी मागणी होती आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 11 ठिकाणी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून ही मागणी करण्यात आली। दरम्यान केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे। यानंतर एक मोठी बातमी आहे नागपुरातल्या गणेश पेठेतील हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याची
बॉम्ब असल्याचा फोन नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला. अग्निशमन दल आणि बॉम्बनाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. गणेशपेठेतील हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा फोन नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला. अग्निशमन दल आणि बॉम्बनाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. प्रदूषणाच्या पातळीमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या आठवड्यामध्ये अत्यंत खराब प्रवर्गामध्ये राहिलेल्या हवेचा दर्जा काहीसा सुधारलाय. मुंबईच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक म्हणून नोंद झाली आहे. फेंगल चक्रीवादळाचा मुंबईवरचा प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानामध्ये घट व्हायला सुरुवात झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यातील तापमानात एका दिवसात 4 अंशांनी घट झाल्यामुळे बहुतांश शहरामध्ये हुडहुडी भरली आहे. थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळेंनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. जळगावात अचानक उकाडा वाढला होता. त्यानंतर आता जळगावचा पारा 18 अंशांवरून 11 अंशांवरती खाली आल्यामुळे गारठा चांगलाच वाढलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65वा दीक्षांत समारंभ जानेवारी महिन्यात आयोजित करण्याचे नियोजन विद्यापीठाकडून सुरू आहे. या संदर्भात उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिल्लीमध्ये भेट घेऊन निमंत्रण पत्र दिलं. महाराष्ट्र एकीकरण समितीनं सीमा प्रश्नासंदर्भात बेळगाव इथे अधिवेशन आयोजित केलंय. कर्नाटक शासनानं बेळगाव इथे कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन होणार असल्यामुळे बंदी आणली आहे. तसंच महाराष्ट्रातून बेळगावला येणाऱ्या नेत्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा अण्णा केसरकरांनी निषेध केला. सोलापुरातील बाळे येथे खंडोबा मंदिरात भाविकांनी गर्दी केली. बाळे येथील खंडोबा मंदिरात मार्गशीर्ष महिना निमित्तानं श्रींची यात्रा आयोजित करण्यात आली. खंडोबा मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली. आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरामध्ये मोरांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. अन्नाच्या शोधात या भागात फिरणाऱ्या मोरांचं दर्शन होत असल्यामुळे नागरिक आनंदात आहेत. हिमोफिलिया सारखा आजार झाल्यावर उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवड ठरतंय. वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना तात्काळ उपलब्ध होत असल्यामुळे रुग्ण सर्वसामान्य जीवन जगतायत. ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सलग 25 ते 28 वेळेला रेडिएशन घ्यावं लागतं. यासाठी किमान 5 ते 6 आठवडे लागतात. मात्र आता अवघ्या 5 दिवसात संपूर्ण 5 ते 6 आठवड्यांचा किरणोपचार घेणं शक्य झालंय. शासकीय कर्करोग रुग्णालयात याची सुरुवातही झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरती पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. चंद्रपूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला मागून एका वाहनानं जोरदार धडक दिली. अपघातात 5 प्रवाशांना किरकोळ मार लागला असून बाकी सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आचारसंहितेत अडकलेली बी फार्मसी आणि एम फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 3ऱ्या फेरीतील प्रवेशासाठी अर्ज सादर करता येणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनानं गर्दीचे नियोजन करण्यासाठी काही रेल्वे गाड्यांच्या संरचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. या संरचनेमुळे डबे वाढवण्यात आले असून प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार आहे. महाकुंभात भाविकांच्या सोयीसाठी 13,000 विशेष गाड्या धावणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय घेतला असून 2 कोटी प्रवाशांना रेल्वे प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. ठाणे, भिवंडी, निजापूर आणि मीरा भाईंदर या महापालिका क्षेत्रांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणानं पाणी उचल क्षमता वाढवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. नवीन पंप हाऊसच्या बांधकामासोबतच नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सकाळी संध्याकाळी पीक आरच्या वेळी लोकलमध्ये सिग्नल बिघाडाच्या घटनांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यामध्ये मध्य रेल्वेवर सिग्नल बिघाडाच्या 757 घटना घडल्या आहेत. राज्य सरकारनं पुढील वर्ष 2025 साठीच्या शासकीय सुट्ट्यांची घोषणा केली आहे. पुढील वर्षात 24 शासकीय सुट्ट्या असणार आहेत. 30 मार्चला गुढीपाडवा, दसरा 2 ऑक्टोबरला तर 21 आणि 22 ऑक्टोबरला दिवाळी निमित्तानं सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. फॅशन स्ट्रीटला नवीन रूप देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय. दुकानांची रचना बदलण्यासोबतच खरेदीला येणाऱ्यांसाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मेक ओव्हर नंतर फॅशन स्ट्रीट मुंबईकरांना नव्या ढंगात नव्या रूपात बघायला मिळणार आहे. LIC कडून मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू झाली आहे. LIC गोल्डन ज्युबली स्कॉलरशिप स्कीम 2024 असं या योजनेचं नाव आहे. या अंतर्गत आर्थिक दुर्बल मुलांना मदत केली जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर आहे. जळगावात संताजी जगनाडे महाराजांच्या 400व्या जयंतीनिमित्तानं भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक वेशभूषा परिधान करत महिला भगिनींनी या भव्य मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला. चीन हा जगातील सर्वात मोठा स्टील उत्पादक देश आहे.
एप्रिल ते ऑक्टोबरच्या दरम्यान चीननं भारताला 1.7 दशलक्ष मेट्रिक टन स्टीलची निर्यात केली आणि मागील वर्षीच्या तुलनेत यात 35.4% वाढ झाली आहे. भाज्या 2% स्वस्त झाल्यामुळे शाकाहारी भोजन थाळी स्वस्त झाली आहे. अनेक महिन्यांनी भोजन थाळी स्वस्त झाल्याचं क्रिसिलच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. बारामती भिगवण रोडवरती टाटा हॅरियर कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 2 शिकाऊ पायलट जागीच ठार झाले तर 1 गंभीर जखमी झालाय. 10वीतल्या विद्यार्थ्यांकडून नात्यातीलच एका 3 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण झाल्याची संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव तालुक्यात घडली. या प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर भडगाव पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. बर्फवृष्टीमुळे सिंथान राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. जम्मू काश्मीरमध्ये सलग सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे वातावरण अधिक थंड झाले. गुलमर्ग, पहलगाम इथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आहे. सतत पडणाऱ्या बर्फामुळे अनेक ठिकाणी रस्तेही बंद झालेत. जम्मू काश्मीरच्या कुपवाडमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. कुपवाडच्या माचिल सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे स्थानिकांसोबतच पर्यटकांनी बर्फवृष्टीचा आनंद घेतलाय. हिमाचल प्रदेशमध्ये चांगलाच गारठा वाढलाय. स्पितीमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे. अटल टनल रोहतांग पास परिसरामध्ये झालेल्या या बर्फवृष्टीमुळे वाहतुकीला काही प्रमाणात फटका बसला. हिमाचल प्रदेशात बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिमल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलीच बर्फवृष्टी होते. त्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी केलाय. हिमाचल प्रदेशाच्या मनाली भागामध्ये तुफान बर्फवृष्टी झाली. डिसेंबरच्या सुरुवातीला चांगली बर्फवृष्टी झाल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झालाय, त्यामुळे तापमानात घट झाली आहे. मोरादाबादमध्ये थंडीचा प्रभाव जाणवू लागलाय. पंजाबच्या कॅनडात राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी 2 आरोपींना अटक झाली आहे, तर घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2च्या बॉक्स ऑफिसवरती धमाका सुरू आहे. 3 दिवसात चित्रपटानं आपलं बजेट वसूल केलंय. जगभरात पुष्पानं 500 कोटींचा आकडा पार केलाय.